हरिओम. माऊली पुढे सांगतात, तेथ पांडव आणि माझे, अर्थात तेथे पंडूचे पुत्र पांडव आणि माझे पुत्र, येथेही कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र याप्रमाणे माऊलींनी मूळ गीतेच्या श्लोकाची क्रमवारी बदलली आहे. गीतेच्या श्लोकामध्ये माझे आणि पांडूचे असा उल्लेख आहे, परंतु माऊलींनी भावार्थ दीपिकेमध्ये धृतराष्ट्राचा तमविषयात सांगण्यासाठी अगोदर पांडूचे आणि मग माझे अशी क्रमवारी घेतली आहे. कारण तमोगुणी नेहमी प्रमादाचा रोख इतरांवर दर्शवतो. काही विपरीत झाले तर तमोगुणी नेहमी यात दुसऱ्याचा काय दोष आहे ते मुद्दाम शोधून काढतो आणि सर्वप्रथम दुसऱ्या कोणावर तरी त्याचे खापर फोडतो. यामध्ये त्याचा सहभाग असला आणि जरी त्यात त्याचा दोष असला तरीही बोलण्यामध्ये चतुराई करून तो सर्व दोष इतरांवर ढकलतो. यात युद्ध पांडवांमुळे होत आहे असे धृतराष्ट्र जाहीर करू इच्छितो असे माऊली सूचित करत आहेत. हा तमोवृत्तीचा स्वभाव आहे. याचबरोबर तमोवृत्तीचा या विरुद्ध पलटी उलटवण्याचा जो स्वभाव आहे तो माऊली पुढील ओळीत सांगत आहेत. माऊली पुढे सांगतात, गेले असती व्याजे झुंजाचेनी, अर्थात येथे पंडूचे पुत्र म्हणजे पांडव आणि माझे पुत्र जे खरे नाही ते खरे आहे असे लबाडीने भासवण्यासाठी युद्ध करायला गेले आहेत. येथे या ओळीमध्ये माऊलींनी व्याजे असा फार मोठा चपखल शब्द आणि मार्मिक असा वापरला आहे. व्याज हा याचे अनेक अर्थ आहेत. लबाडीचे वर्तन, फसवणे, हे खरे नाही ते खरे आहे असे वाटायला लावणे, हे सर्व अर्थ येथे तंतोतंत लागू होतात. ज्यावेळी स्वतः श्रीकृष्ण शिष्टाई करायला गेला होता, कौरव आणि पांडव यांच्यामध्ये युद्ध होऊ नये, त्यांनी सलोखा करून अर्धे अर्धे राज्य सामोपचाराने वाटून घ्यावे असे सांगण्यासाठी गेला होता, त्यावेळी दुर्योधनाने उद्दामपणे भर सभेत श्रीकृष्णाला सांगितले की पांडवांना बारीक सुईच्या अग्रभागी राहील इतकेही राज्य मिळणार नाही. तसेच त्यावेळी दुर्योधनादी चांडाळ चौकडीने श्रीकृष्णाचे देवत्व, त्याचा न भूतो न भविष्यती असा अद्भुत पराक्रम लक्षात न घेता आतताईपणे श्रीकृष्णाला पकडून बंदी करण्याचा बेत आखला होता. हे लक्षात येताच धृतराष्ट्राने ओळखले की त्याचा पुत्र फार मोठी चूक करत आहे. तमोगुणी असलेल्या धृतराष्ट्राने त्वरित पलटी घेतली. हा तमोगुणाचा फार विचित्र आणि विशेष स्वभाव आहे. अशी पलटी घेतल्यावर आपल्याला ते खरे वाटते आणि आपण फसतो. कारण मतलब साध्य झाल्यावर तमोगुणी पुन्हा पलटी येतो. त्याला यात जराही नीती, चाड, लज्जा वाटत नाही. या स्वभावाला कोणीही कधीही चुकूनसुद्धा भरीस पडू नये. एखादी कृती अंगाशी येत आहे असे दिसताच तमोगुणी ताबडतोब बाजू बदलतात आणि बिनशर्त माघार घेतात, अर्थात तात्पुरतीच, कारण त्यांच्या सोयीने ते पुन्हा पलटी घ्यायला मोकळे होतात. या बोटावरची तुमकी त्या बोटावर फिरवण्यात वाकबगार असतात. काही नाही, यात स्वतःला तोशिष होत आहे, त्यामुळे कातडी बचाव धोरण असते. अशा वेळी ते उत्तम अभिनय करतात, डोळ्यात पाणी आणतात, भावनांना हात घालतात, त्यावेळी माघार घेतात, हातापाया पडतात, माफी मागतात, पुन्हा असे होणार नाही असे शपथपूर्वक वचन देतात. याचा अर्थ ते सुधारतात असे नाही, ते योग्य संधीची आणि वेळेची वाट पाहतात. हे असे लक्षात येताच धृतराष्ट्राने श्रीकृष्णाला पाहिजे तसा उपदेश दुर्योधनाला करायला सुरुवात केली. ज्यावेळी त्याने ओळखले की दुर्योधन त्याचे ऐकायच्या मनस्थितीत नाही, तेव्हा त्याने त्या पत्नी गांधारीला सभेत बोलावून घेतले आणि तिला दुर्योधनाला समजावून सांगायला सांगितले. यामुळे माऊलींनी धृतराष्ट्राच्या मुखी व्याजे असा शब्द घातला आहे. तो संजयाजवळ बोलत आहे. आता या अंतिम घडीला तो संजयाजवळ कबूल करत आहे की त्याचे पुत्र लबाडीने राज्य गिळंकृत करण्यासाठी लढाई करत आहेत. कारण श्रीकृष्ण शिष्टाईचे वेळी जे काही अघटित घडले त्याच वेळी त्याने ओळखले की श्रीकृष्ण पांडवांना न्याय मिळवून देणार म्हणजे देणारच. तो श्रीकृष्णाला चांगले ओळखून होता. त्याचे देवत्व त्याला माहीत होते. त्याच्या पराक्रमाची त्याला जाण होती. धृतराष्ट्र म्हणतो आहे, झुंजाचेनी युद्ध करायला गेले आहेत. हे माझे पुत्र पांडवांसारख्या शूरवीर योद्ध्यांसमोर कसला टिकाव धरणार? लबाडी करणाऱ्यांना श्रीकृष्ण कधीही माफ करणार नाही. त्यात भीष्माने तो पांडवांना ठार मारणार नाही अशी प्रतिज्ञा केली आहे. पांडव जोपर्यंत जीवित आहेत तोपर्यंत कौरव जिंकणे शक्य नाही. संजयाजवळील धृतराष्ट्राच्या संवादाचा समारोप करताना
शेवटी माऊली सांगतात, तरी तेची येतुला अवसरी, काय किजत असे येर येरी, ते झडकरी कथन करी मजप्रती. अर्थात धृतराष्ट्र म्हणाला, तरी ते इतका वेळपर्यंत परस्परात काय करत आहेत ते मला लवकर सांग. धृतराष्ट्र अधीर झाला आहे. त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. युद्ध सुरू होऊन 10 दिवस झाले आहेत. या 10 दिवसात बरेच काही घडले असणार याची त्याला खात्री आहे. तसेच संजय त्याचा नोकर आहे. तो बोलायला मुळीच उत्साही नाही हे संजयच्या गप्प बसण्यावरून स्पष्ट आहे. कारण जर काही चांगली बातमी असती तर राजाला खुश करण्यासाठी संजय स्वतःच राजाने काही विचारण्याआधीच मोठ्या उत्साहाने बोलता झाला असता. तसेच हेही लक्षात घ्यावे की संपूर्ण गीता सांगून झाली तरी एवढा एकमेव श्लोक सोडला तर धृतराष्ट्राने एक अक्षरही मुखामधून काढलेले नाही. हाही तमविषादाचा परिणाम आहे. बाजू आपल्या विरुद्ध गेल्यावर तमोगुणी लगेच यापुढे आता आपण काय करावे याचा मनोमनी विचार करू लागतात. ते याचा सुगावा कोणालाही लागू देत नाहीत, गप्प असतात आणि त्या मौनामध्ये बरेच काही ठरवतात. या ठरवण्याच्या नादात तो गीता सांगून झाली तरी मौन आहे. हे त्याचे मौन ऋषीसारखे ध्यानसमाधीसाठी नसून महापापी आहे. त्याच्या पापाने त्याला दिडमुख केले आहे, स्तब्ध केले आहे, अवाक केले आहे. अशा प्रकारे माऊलींनी भावार्थ दीपिकेमध्ये गीतेमधील अर्जुन विषाद योग या पहिल्या अध्यायातील धृतराष्ट्राचा तमविषाद सांगितला आहे. हरिओम.